संकेतच्या हातात नोटीस गेली याला अर्धाच तास झाला असेल आणि काहीच वेळाने आरुष केबिनचा डोअर नॉक करत आत आला. मे आय कम इन मॅम? नो मानसी, टेल हिम आय एम बिझी. मला कोणालाही भेटायचं नाही आहे आता तरी, परी मोठ्यानेच म्हणाली आणि मानसी त्याला सांगायला उठलीच होती तोच आरुष स्वतः केबिनचं दार उघडून आत आला. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय इश्क रिस्क भाग 17. मानसीने परीला कॉफी नेऊन दिली आणि तिने सांगितल्याप्रमाणे संकेतला कामावरून काढण्याची नोटीस एडिट करायला घेतली. आवश्यक ते बदल होताच तिने त्याची प्रिंट काढली आणि परीची साईन घेऊन ते त्याला द्यायचे म्हणून त्याला एका केबिनमध्ये बोलावून घेतलं. मानसी त्याची नोटीस हातात घेऊन एक रूममध्ये त्याची वाट पाहत होती. एवढ्यात तो आला. मे आय कम इन मॅम? यात माझ्याकडे काही काम होतं का मानसी मॅम? संकेत, आय एम रिअली सॉरी, माझा नाईलाज झालाय. ही तुझी नोटीस आणि तुझा पगार उद्या प्रोसेस होईल आणि 4 दिवसात तुला मिळून जाईल. मॅम हे काय? अहो मला गरज आहे जॉबची. परी मॅमशी बोला ना प्लीज, वाटल्यास मी त्यांची माफी मागायला तयार आहे. संकेत, आरुषने सांगितलं आणि तू ऐकलंस. काय गरज होती? अरे सॉरी, पण आता परी फार चिडली आहे. माझंही ऐकणार नाही तर ती मलाही कामावरून काढायला मागं पुढं पाहणार नाहीये. मानसी हताश होत म्हणाली. तसं क्षणभर कसल्याचा विचार करत त्याने ती नोटीस हातात घेतली आणि उद्विग्न मनाने त्याच्या जागेवर निघून गेला. मानसीलाही वाईट वाटत होतं, पण आता काय करणार होती ती तशीच तिच्या केबिनमध्ये आली. संकेतच्या हातात नोटीस गेली. त्याला अर्धाच तास झाला असेल. काहीच वेळाने आरुष केबिनचं डोअर नॉक करत आला. मे आय कम इन मॅम? नो मानसी, टेल हिम आय एम बिझी. मला कोणालाही भेटायचं नाही आहे आता तरी, परी मोठ्यानेच म्हणाली आणि मानसी त्याला सांगायला उठली होती तोच आरुष स्वतः केबिनचं दार उघडून आत आला. मानसी, याला सांग मी आता कामात आहे, मला कोणाशीही बोलायचं नाहीये. मॅम इट्स माय मिस्टेक, तुम्ही त्याला काढू नका प्लीज, माझं आधी ऐकून घ्या. मला तुझं लेक्चर नकोय हा आता. मानसी, याला आजच्या आत्ता माझ्या केबिनमधून बाहेर जायला सांग. आरुष माझं ऐकणार आहेस का? प्लीज थोडा तरी विचार करत जा रे वागण्यापूर्वी, मानसी त्याला समजावत होती. मानसी, माझ्यामुळे त्याचा जॉब नको जायला आणि तसंही विचार केला तर काय चुकीचं बोलला तो? सांग ना. आत्ताची परिस्थिती पाहता हे तुला आधी कळायला हवं होतं. त्यांना माझ्या विरोधात भडकवत आहेस तू. वाय शुड आय टॉलरेट दिस? मी भडकवत आहे असं काहीही नाहीये हा मॅम, मी असं काही केलं नाहीये. उलट तोही हेच सांगत होता आम्ही सगळं ऐकतो, फक्त एवढी गोष्ट मान्य करा. पण तुम्हाला लागली असेल ही गोष्ट की आता सगळे आपल्या विरोधात उठले आहेत, पण तसं काहीच नाहीये. तुम्ही त्याला कामावरून काढू नका ही रिक्वेस्ट करतोय मी तुम्हाला. नाहीतर काय? आता धमकी द्यायला आलात का मिस्टर आरुष? हे पहा मॅम, मी धमकी देत नाहीये, एवढंच सांगतोय की तुम्ही ठरवलंच असेल त्याला काढून टाकायचं तर आम्हीही सगळे रिझाईन देऊ. मी तर देणारच. मग बसा एकट्या काम करत. फक्त जाता जाता एवढंच सांगतो हा मॅम, कोणीतरी म्हटलंय ऑलवेज बी द लीडर बट नॉट द बॉस, because there is a little but remarkable difference between a leader and a boss. That is, boss says go and leader says let's go. In both cases you get success, but leader have success with their disciplines and it's not mean boss isn't get it. Yes, he can get success but no one will be there to enjoy with you. Now you decide what to do. कारण प्रत्येक वेळी तुमच्याकडे पर्याय असेल नवीन एम्प्लॉई निवडण्याचा,
पण मनापासून काम करणारे आणि सक्सेस मिळाल्यावर ते एन्जॉय करायला, शुभ भावना द्यायला फार कमी असतील. मॅम, आम्ही फक्त रिक्वेस्टच करत होतो तुम्हाला यावर विचार करायला. केला असता विचार तर नक्कीच त्याचा फायदा झाला असता. पण नाही, आता रिझाईन पहिला माझा असेल आणि त्यानंतर या ऑफिसमधला प्रत्येक जणाचा रिझाईन तुमच्या समोर एका पाठोपाठ हजर होईल. तयार राहा सर्वांवर साईन करायला. म्हणून तो सरळ बाहेर निघून गेला. आता मला चिमकवतोय तो. पाहिलंच मानसी, द्या म्हणावं रिझाईन, मला काहीच फरक पडत नाही. परी बडबड करत होती आणि मानसी डोक्याला हात लावून बसली होती. तिचं डोकं चालायचंच बंद झालेलं. काहीच वेळाने एक एक करत आरुष आणि त्याच्या पाठोपाठ सगळेच रिझाईन आले. परीला खरंच वाटत नव्हतं. एवढा त्यांच्यावर प्रभाव होता आरुषचा की आत्ता काही दिवसांपूर्वी तो जॉईन झाला आणि इतक्यात त्याने सगळ्या स्टाफला आपल्या बाजूनही केलं होतं. पण सगळे रिझाईन्स येईपर्यंत तिला वाटतच नव्हतं खरंच सगळे असे वागतील. पण शेवटचा राकेशचाही रिझाईन आला म्हणताना तिला हे जरा मनालाच लागलं. आज सगळे निघून गेले तरी परी विचार करतच ऑफिसमध्ये बसलेली. परी, अगं जायचं नाहीये का? मानसी विचारत होती. मानसी, मला सांग, तू मला नेहमी म्हणतेस तसा आरुष खूप चांगला मुलगा आहे. खरंच आरुष खूप चांगला आहे? आणि मग मी वाईट आहे का ग? इतके दिवस काम करणारे लोक माझं न ऐकता त्याचं ऐकू लागले. मी दिलेल्या पैशावर जगत असताना माझा एकदाही विचार आला नसेल. आणि आरुष चांगला आहे मग असा का वागतोय? त्याने माझ्या कारचं केवढं नुकसान केलं. त्याची ही चूक असूनही मी त्याला इथं जॉब दिला, पैसे दिले आणि त्याला हवंय तरी काय? अगं नाही परी, असं का विचार करतेस तू? अगं त्याचा हेतू वेगळा होता परी. तू पाहिलंस ना किती सिन्सिअरली काम करत होता तो. हो मग आता काय झालं? बाय द वे, तू जा, तुला घरी जायचं असेल तर. आता सध्या तरी माझं डोकं खूप दुखतंय. बघू, मला वाटलं तर जाईन घरी. अगं वेडीस का? मम्मा वाट बघत असेल तुझी. हो माहितीये. अगं काय माहितीये, मी सोडते तुला घरी. चल, पुन्हा आजारी पडशील. पुढच्या आठवड्यात महत्वाची मीटिंग आहे, विसरलीस का? म्हणून तिने जरा जबरदस्तीनेच तिला उठवलं. माझी इच्छाच नाहीये मानसी. सगळं माझ्या डोळ्यांसमोर कोसळतंय आणि मी पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीये. परी उठत म्हणाली. सगळं छान होणार आहे, फक्त थोडा शांतपणे विचार कर परी. मी आहे ना सोबत. मानसी तिथल्या लाईट्स बंद करून तिला कारपर्यंत घेऊन आली. परी आता शांतच होती. झालेल्या प्रकरणामुळे तिचं डोकं चांगलंच दुखत होतं. घरी पोहोचल्यावर मानसीने तिला काळजी घ्यायला सांगितलं. दुपारच्या प्रकरणावर आत्ता तरी तिला बोलणं चुकीचं वाटत होतं, पण उद्या कोणीच येणार नाही की काय ही भीती तिला मनात सतावत होती. परी आली ते डायरेक्ट तिच्या मम्माच्या रूममध्ये. ती येताच मम्मा उठून बसली. आज इतका वेळ? किती काम करत बसते सगळं? मम्मा म्हणत होती. पण परीने तिच्या शेजारी बसत डायरेक्ट तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. आपोआपच सगळं आठवून तिच्या डोळ्यात आता पाण्याच्या धारा लागल्या. काय ग परी, बरं नाही वाटत आहे का? अंग गरम लागते जरा. मम्मा, तूच म्हणतेस ना मी माझा राग सोडून द्यायला हवा. तो खूप नुकसान करतो आपलं, पण मला नाही जमत. माझे प्रिन्सिपल्स कोणी तोडले ना तर नाही चालत ग मला. काय झालंय आज? ऑफिसमध्ये काही गडबड झालीये का? अगं तो आरुष, काय माहिती स्वतःला काय समजतो. मध्ये स्त्रीचं खूळ शिरलंय त्याच्या डोक्यात. यांच्या प्रत्येक गोष्टी पुरवत बसले तर आणखी डिमांड्स वाढत जातील. आई, अशी पुढे जाईल का माझी कंपनी? तू सांग. माझी कंपनी मी कशी चालवणार ते मी ठरवणार ना. मग हा कोण? अगं हा कोण आहे नक्की आरुष? नवीनच नाव ऐकते तुझ्या तोंडून. चक्क तुझ्यावर वर्चस्व विचारतोय. आईनं विचारलं. मम्मा, झालं तुझं सुरू? तुला फार बरं वाटतंय का हे सगळं ऐकून? मी इथं उगाच आले यार सगळं तुला सांगायला.
अगं अगं परी, शांत हो. बघ कशी चिडतेस. अगं विशेष वाटते असा मुलगा आहे या जगात. नाहीतर कोणाची हिंमत तरी आहे का माझ्या परीकडे पाहायची. मम्मा, मला त्रास होतोय त्याचा आणि तू हे सगळं काय बोलत आहेस. तुला माहितीये त्याच्यामुळे सगळा स्टाफ मलाच काल आलेला हा याच्यामुळे सगळ्यांनी रिझाईन दिलेत. विचार करून डोकं दुखू लागलंय माझं. परी, एक सांगू, ऐकशील. जर त्याचा हेतू चुकीचा नसेल तर एकदा विचार करून बघ, आणि चुकीचा असेल तर जाऊ दे ना. एकदा विचार कर फक्त, मग तुझ्या मनाला हवं ते कर. नाही तर नुकसान तरी तुलाच तयार राहावं लागेल. परी, एक सांगू, कोणत्याही गोष्टीचा निर्णय असा तडकाफडकी कधीच घेऊ नको. त्यावर विचार कर. रागात कोणताच मोठा निर्णय घेत जाऊ नकोस. त्यावर शांततेत विचार कर आणि मगच घे, म्हणजे तो चुकणार नाही. आईनं समजावलं. कसं ग, मला का नाही जमत हे. जमेल हळूहळू. मनातून ठरवलंस ना तर नक्की जमेल. आता सोड बरं तो विषय. चल, जेवायला वाटते तुला. नको मम्मा, आता मला भूक नाहीये. प्लीज प्लीज तू झोप, मी जाते माझ्या रूममध्ये. सध्या तरी मला आरामाची गरज आहे. तू झोप नीट. परत मम्माला झोपवून ती तिच्या रूममध्ये आली. फ्रेश होताच परीने स्वतःला बेडवर झोकून दिलं, पण डोळ्यांवर मात्र कसली झोप येत नव्हती. परीने त्या रात्री खूपच विचार केला. ती मम्माच्या बोलण्यावर नकळत विचार करू लागलेली. आरुष म्हणतो तसं ऐकलं तर सगळे एम्प्लॉई राहणार होते, नाही तर आता नवीन त्या तोडीचे एम्प्लॉई शोधून काढावे लागणार होते. ते अवघड नव्हतं, पण तेवढंच क्लिष्टही होतं. आणि मला असं सक्सेस मिळेल, पण ते सक्सेस एन्जॉय करायला सोबत कोणी नसेल असं म्हणाला तो. खरंच मी विनाकारण चिडतो का. ट्रिपसारखी नॉर्मल गोष्ट मला कदाचित बोरिंग आणि बेळखाऊ वाटत असेल, पण त्यांच्यासाठी ही नवसंजीवनी देणारी असेल का. एक संधी देऊन पाहिली तर. बट त्यासाठी आता सध्या मला त्या सगळ्यांना ठेवण्याशिवाय ऑप्शनच नाही आहे. पण असंच सगळे उलट बोलत राहिले तर हे मनाला पटत नाही आहे. तरीही सध्या तो विचार वगळून तिनं पटकन मानसीला फोन लावायचं ठरवलं. घड्याळात पाहिले 11 वाजलेले. तिनं मानसीला तसाच फोन लावला. तो 1-2 रिंगमध्ये मानसीने उचलला. सॉरी मानसी, आत्ता या वेळेला कॉल केलाय, पण महत्त्वाचं होतं. ऐक, सगळ्यांना सांग उद्या ऑफिसमध्ये हजर राहायला. अगं पण म्हणजे याचा अर्थ काय. हो, मी विचार बदललाय. कोणीच नाही आहे घरी जाणार. आणि हो, उद्या मला त्या आरुषशी बोलायचं आहे. त्याला तेवढं सांगशील. ओके ठीक आहे. पण मग असं. गुड नाईट मानसी. मानसी पुढे काही विचारू पाहत होती, पण परीने फोन ठेवून दिला. मानसीने आरुषला आणि आरुषने सगळ्या एम्प्लॉईजना तसं मेसेज थ्रू कळवलं. आणि आता उद्या सगळेजण नेहमीप्रमाणे ऑफिसला हजर राहणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी परी आली तर ऑफिस स्टाफ हजर होता. गुड मॉर्निंग ऑल. तुम्हाला आज का बोलवलंय हे मानसीने सांगितलं असेलच. खूप विचार करून मी या निर्णयावर पोहोचले. मी सध्या तरी कोणालाही ऑफिसमधून काढत नाही आहे. त्यामुळे इतरांनी जाण्याचा प्रश्नच नाही. आणि इथून पुढे इथं नेहमीसारखं काम चालू राहील. हां, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही एकावर एक डिमांड वाढवाल. तुम्हाला हवं होतं ना ट्रिप. ओके, ट्रिप इज ग्रांटेड फ्रॉम माय साईड. बट माझं काम वेळेवर कंप्लीट झालं पाहिजे. ओके. येस मॅम, सगळेच एका पाठोपाठ म्हणाले. ओके, चला मग आपापल्या कामाला लागा. म्हणून ती तिच्या केबिनमध्ये निघाली. एवढ्यात मेन डोअरमधून आरुषही हजर झाला. तसा एकदम गलका झाला आणि परी जागेवरून वळली. आरुष सर, मॅमने परवानगी दिली ट्रिपला आणि कोणालाही काढणार नाहीत. काही आवाज तिच्या कानावर पडले, पण कोणीतरी परी तिथंच थांबल्याचं लक्षात आणून दिलं आणि सगळे शांत झाले. सॉरी मॅम, कोणीतरी म्हटलं. इट्स ओके म्हणत ती तिच्या केबिनमध्ये आली. थोडासा पडदा सरकवून पाहिला तर सगळे हसत होते, आनंदी होते. आरुषी त्यांना बहुधा अभिनंदन करत होता.
ते पाहून तिच्या जागेवर येऊन ती बसली. त्यांना ट्रिपसाठी परवानगी देऊन आणि कोणालाही न काढून आज का कोणास ठाऊक मनात मात्र वेगळंच समाधान वाटत होतं तिला. आजचा भाग इथं संपलेला आहे. आरुष परीला खरंच बदलवेल का? पण त्याचा काही घातक हेतू तर नाही आहे ना तिच्या आयुष्यात येण्याचा. बघूया काय होते पुढील भागामध्ये. ऐकत राहा इश्क रिस्क कथा. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.